सुनेत्रा पवारांकडून अहिराणी भाषेत शुभेच्छा। कानबाई उत्सवानिमित्तानं खास अहिराणीमध्ये शुभेच्छांमुळे खानदेशवासियांची मनं जिंकली। राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय। धनकवडी जमीन प्रकरणावरून अभिनेत्री उषा चव्हाण सरकारवर संतापल्या। पुणे मनपाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप। खाण माफियांविरोधात सरकारचं कठोर पाऊल। गौण खनिज उत्खननावर 24 तास नजर। दंड वसुलीसाठी महाखनिज 2 पोर्टल। मराठी येत नसेल तर रिक्षा टॅक्सी चालकांचा लायसन्स रद्द। आजच शासन निर्णय जाहीर होणार। जुजबी मराठी येणाऱ्यांना 1 महिन्याची नोटीस। हिंगोलीमध्ये प्रसिद्ध हॉटेलच्या खिचडीमध्ये अळ्या। महाराजा भजेवाले हॉटेलचा परवाना निलंबित। भाजप पदाधिकाऱ्यांकडून खिचडीतील व्हिडिओ व्हायरल। अन्न आणि औषध प्रशासनाकडून हॉटेलचा परवाना रद्द। छत्रपती संभाजीनगरात अभिजित दिपकेंविरोधात आंदोलन। आंदोलकांकडून दिपकेंच्या कार्यपद्धतीचा निषेध। आयुक्त कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण। आंदोलकांवर बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। भिवंडी टीएटी पेपरफुटी प्रकरणात आणखी एकाला अटक। सोलापुरातून आणखी एका आरोपीला बेड्या। टीएटी पेपरफुटीतील आरोपींची संख्या 16वर। आरोपी प्रकाश पवारला 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। कुंभमेळा कामांचं बनावट वर्क ऑर्डर। या प्रकरणात नाशिक पोलिसांकडून 4 जण ताब्यात। 30 ते 32 हजार कोटींच्या कामांची फसवणूक। आयुक्त गेडाम यांच्या खोट्या सहीनं बनावट कंत्राट तयार। छत्रपती संभाजीनगरात 20 अतिक्रमणांवर कारवाई। 80 फूट रस्त्यासाठी अतिक्रमण हटाव। मनपाची अतिक्रमणावर धडक कारवाई। अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार। कांदिवली चारकोपमध्ये अतिक्रमणावरून हायकोर्टाचे ताशेरे। कागदपत्र नकोत, कृती हवी। जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाची फटकार। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग थांबला। धरणाचे 18 दरवाजे बंद। जायकवाडी धरणात 94% पाणीसाठा। 6 दिवसांनंतर धरणातून पाण्याचा विसर्ग बंद। गटारी अमावस्येलाच महाग्रहण। आज यंदाच्या वर्षातील अखेरचं पूर्ण सूर्यग्रहण। भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही। ग्रीनलँड, आइसलँडसह स्पेनमध्ये सूर्यग्रहण दिसणार। नाशिक शहरामध्ये गटारी निमित्तानं नाकेबंदी। तळीरामांवर पोलिसांची करडी नजर। हुल्लडबाजीवर लगाम घालण्यासाठी नाकेबंदी। नाशिक शहरात अनेक ठिकाणी नाकेबंदी। अकोल्यामध्ये सर्पदंशानं विद्यार्थिनीचा मृत्यू। शेतातून जात असताना विद्यार्थीला साप चावला। उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू। तांत्रिक बिघाडामुळे विमानामध्ये अचानक तापमान वाढलं। पुण्याला येणाऱ्या विमानातल्या प्रवाशांचा श्वास कोंडला। दिल्लीहून पुण्याला येणाऱ्या विमानातली घटना। पुणे अहिल्यानगर महामार्गावर शिरूरजवळ भीषण अपघात। कंटेनर, कार, दुचाकी, बसची धडक। अपघातामध्ये उद्योजकासह 2घांचा मृत्यू। कंटेनर चालक अपघातानंतर फरार। वसईमध्ये मुसळधार पावसानंतर जुनं घर कोसळलं। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या महिलेची सुटका।